ते प्रत्येक सण आपण झाडासोबत साजरा करतो. कुणाकडूनही 1 रुपया वर्गणी आपण घेत नाही. स्वरा प्रतिष्ठान गेल्या 11 वर्षापासून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये काम करते. त्या गणेश भक्ताला आपण झाड देतोय. मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी झाडात आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदेश स्वागत करतो तुमचं वायबीज संदेश या युट्यूब चॅनलवर. जसं की आपण नेहमी म्हणत असतो, हर दिन एक नई सुरुवात. तर आज आपण आलो आहोत लातूर येथील राजीव गांधी चौक मध्ये वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, जे की एक अनोखे आगळे वेगळे गणेश मंडळ आहे. मागच्या 9 वर्षापासून पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा हा संदेश हा मंडळ देत आहे. जाणून घेऊया या मंडळाबद्दल. संस्थापक अध्यक्ष योगेश शर्मा भैया आपल्या सोबत जोडले गेले. त्यांना विचारू मंडळाची पार्श्वभूमी. नमस्कार. नमस्कार दादा, मंडळाच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगा? वसुंधरा प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाची स्थापना आम्ही 2017 मध्ये केली. मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी झाडात आहे, अशी टॅगलाईन घेऊन आम्ही हा उपक्रम सुरू केला. दरवर्षी आम्ही झाडाचा गणपती आम्ही साकारतो आणि या माध्यमातून एक संदेश आमचा आहे की वृक्ष लागवड आणि संवर्धन ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असं आव्हान आम्ही या गणेश मंडळाच्या माध्यमातून करतो. एवढंच नाही तर वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या 11 वर्षापासून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये काम करते. आम्ही ट्री प्लांटेशन, ट्री कन्झर्वेशन असे वेगवेगळे उपक्रम हे करतो. आणि त्यासोबतच प्रत्येक जे आपलं सण आहे ते प्रत्येक सण आपण झाडासोबत साजरा करतो. जसं की झाडासोबत फ्रेंडशिप डे, झाडासोबत रक्षाबंधन, झाडासोबत व्हॅलेंटाईन डे. म्हणजे या माध्यमातून आमची अशी एक म्हणजे आमची कल्पना आहे की आपण प्रत्येक सण झाडासोबत जोडला तर यामधून मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल, जनजागृती होईल आणि लोकांमध्ये ट्री प्लांटेशन बद्दल अवेअरनेस, पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल असं वाढेल. आणि या माध्यमातून आम्ही ते गेल्या 9 वर्षापासून करतोय आणि मागच्या वर्षी आम्हाला राज्य शासनाचा पुरस्कार देखील भेटला. अच्छा, तुम्हाला राज्य शासनाचा पुरस्कार भेटला 1 लाख रुपयाचा. मागच्या 1 लाख रुपये जे की मुंबईमध्ये त्यावेळेसचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हाताने आम्हाला ते पुरस्कार भेटला. बरोबर. यासोबत राज्यपालांनी आमचं कौतुक केलं, पत्र पाठवून. अच्छा, पत्र पण पाठवलं. हो. त्याच्या व्यतिरिक्त मला इथं समोर झाडे दिसत आहेत. ते झाडे कशाबद्दल आहेत? आपण बघतो भविष्यामध्ये तशी परिस्थिती होऊ शकते माणसावरची. अच्छा, म्हणजे जर झाडांची संख्या कमी झाली तर तशी परिस्थिती माणसावरती येऊ शकते. तशी परिस्थिती माणसावरती येऊ नये यासाठी आपण काय करतो, इथं आलेल्या प्रत्येक भक्ताला आपण एक झाड देतोय. ज्याच्याकडे जागा आहे अवेलेबल वृक्ष लावण्यासाठी, तर आपण हे वृक्ष देतोय आणि त्याला सांगतोय गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून ते तू घरी घेऊन जा आणि हे लाव आणि पुढच्या वर्षीचा पहिला वाढदिवस साजरा, अशी संकल्पना आहे. की तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथं जर तुम्ही दर्शन करण्यासाठी आलात तर आपल्या गणपती बाप्पाची थीमच आहे, झाडे लावा झाडे जगवा. देव हा देवळात नाही, दगडात नाही, तर देव हा झाडामध्ये आहे. तुम्ही इथे येऊन दर्शन केल्यानंतर तुम्हाला भेटेल एक झाड, हा प्रसाद म्हणून. हा झाड तुम्हाला तुमच्या घरी नेऊन लावायचा आहे आणि पुढच्या वर्षी ह्या झाडाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करून आम्हाला टॅग करून दाखवायचा आहे. जोडले गेले आहेत ऍडव्होकेट अजित भैया चिखलीकर, जे मंडळाचे अध्यक्ष आहेत. ह्या वर्षीच्या गणपतीच्या थीम बद्दल आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा देखावा केलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आपण अगोदर मध्ये जाऊया, त्यानंतर मधली मी तुम्हाला सर्व थीम समजून सांगेन. या इथं आपण पाहता जेवढं आपण जे काही केलेलं आहे सगळं नॅचरल पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दगड जर पाहिले आपण तर हे दगड सुद्धा आपण कपड्याचे बनवलेले आहेत. जेवढं होईल तेवढं आपण हे पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो बोगदा केलेला आहे, ह्या बोगद्याला सुद्धा आपण कपड्यापासून केलेला आहे. काळा कपडा आपण मारलेला आहे त्याला. आणि इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पर्यावरणाला हानी पोचणारी कुठलीच गोष्ट तुम्हाला इथं दिसणार नाहीये. जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आपण पाहत होतो गुहेमध्ये कंदील वगैरे राहायचे, तर आम्ही एक तसाच छोटा प्रयत्न केलेला आहे. आपल्या गुहेमध्ये पण एक छोटं कंदील इथं लावलेलं आहे आम्ही. वसुंधरा वृक्षरूपी गणेशाच्या नावानं आपण कॅम्पसमध्ये विविध प्रकारचे काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून हा एक पहिला संदेश आहे. इथं तुम्हाला दिसते एक मुलगी तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लावून, बाजूला एक त्यांचं सिलेंडर आहे. याचं कारण, याच्यातून आम्ही श्वासाची तरी किंमत मोजा. एक व्यक्ती रोज झाडाकडून 3 सिलेंडर ऑक्सिजन मोफत घेतो. म्हणजेच एका ऑक्सिजनची किंमत जर आपण आज पाहिली तर 2400 रुपयाच्या आसपास आपल्याला एक सिलेंडर भेटतंय. म्हणजे एका माणसाला जगण्यासाठी 24 घंट्यामध्ये 3 सिलेंडरची गरज पडते. म्हणजे 2400 गुणिले 3. प्रत्येकाला पर्यावरणाबद्दल
जागृत झालं पाहिजे यासाठी हे आपण गणपतीची थीम करतोय. मागच्या 9 वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठान देशातला पहिला झाडाचा गणपती वसुंधरा प्रतिष्ठाननं स्थापन केलेला आहे आणि मागच्या 9 वर्षापासून आपण हे गणेश मंडळाची स्थापना करतोय. तसंच या गणेश मंडळाच्या अंतर्गत आपण भरपूर सारे विविध स्पर्धा उपक्रम घेतो. आपण तिथे एक संदेश वाचू शकता. महामहिम राज्यपाल महोदयाकडून आम्हाला म्हणजेच वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाला कौतुकाची थाप म्हणून एक पत्र त्यांचं आम्हाला भेटलेलं आहे. आपण पाहताय महाराष्ट्रातली नव्हेच तर देशातली एक आगळी वेगळी थीम आम्ही इथं साकारलेली आहे. ती प्रतिमा इथं विराजमान केलेली आहे. त्याच्यातून हा संदेश आहे, माणूस झाडाची फाट म्हणजे झाड तोडायला जातो, झाडाचा फाटा तोडतो, त्याच्यातून गणपती बाप्पा अवतरतात. इव्हन तुम्ही हे पाहत असाल याच्यामध्ये की गणपतीच्या पायातून आपल्याला रक्त आलेलं दिसत आहे. उंदीर मामा सुद्धा कुऱ्हाडीला पकडून झाड तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच जनावरांना सुद्धा कळते की झाड तोडू नये, झाडं जगली पाहिजेत. पण माणसं आज रोजी सिमेंटाचं जंगल उभारण्यासाठी झाडांची कत्तल करत आहेत. हा आम्ही इथं देखावा सादर केलेला आहे. आता तुमच्या मंडळाद्वारे मी बाहेर बघितलं, आल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताला तुम्ही प्रसाद म्हणून झाड देता. जसं की हे गणपती बाप्पा दिसत आहेत, मला दिसत आहे की झाडामधून आलेले बाप्पा आहेत. झाडामधून आलेले आहेत, पूर्ण झाड कट केलं आहे का तुम्ही कशा प्रकारे बनवलं आहे? आपण जर इथं पाहिलं तर हे झाड 40 ते 50 फूट ओरिजिनल झाड आहे. आपण इथं झाडावरच गणपती तयार करतो दरवर्षी. इथंच ह्या गणपतीची स्थापना होते आणि विसर्जनही इथंच आपण टब मध्ये करतो, कारण पूर्ण इको फ्रेंडली आपला गणपती असतो. त्याच्यामुळे इथल्या इथंच आपण विसर्जन करतो. विसर्जन पण इथेच. तुम्ही भरपूर प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत, उपक्रमाबद्दल काय सांगाल? आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून 10 दिवसामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर आताच तुम्ही आल्यानंतर पाहिलं की रक्तदान शिबिर चालू होतं. आता दुपारी आज फिजिओथेरपीचं शिबिर आहे, कारण आपला हा टॅक्सी पॉइंट आहे. इथं ड्रायव्हर लोकांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकांना याचा काहीतरी लाभ व्हावा आपल्या गणेश मंडळाकडून आपण ते फिजिओथेरपीचं आपण इथे त्यांच्यासाठी शिबिर घेतो. तसंच आपण इथं दरवर्षी देहदान, मरणोत्तर देहदान जे संकल्पना जी आहे ते सुद्धा आमच्या 8 पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे सपत्नीक. त्यानंतर लास्ट इयरला 4 जणांनी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे आणि यावेळेस 3 जण नेत्रदान करणार आहेत. असे विविध उपक्रम आहेत. त्यानंतरच इथं जसं तुम्ही म्हणलो की इथं जो गणेश भक्त येतो त्या गणेश भक्ताला आपण झाड देतोय प्रसाद म्हणून. झाड तर आपण देतोय, पण त्यासोबत होईल तेवढा आपण कापडी पिशवी देण्याचा पण इथं प्रयत्न करतो, जेणेकरून प्लॅस्टिकचा वापर टाळा हा संदेश लोकांपर्यंत जायला. आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण जुन्या खेळांना पण इथं वाव देतो, मैदानी खेळांना इथं वाव देतो. जसंच की गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण खो खो, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ, त्यानंतर मलखांब, दोरीवरचा मलखांब, त्यानंतर कुस्ती, भालाफेक, गोळाफेक अशा विविध प्राचीन स्पर्धा सुद्धा आपण इथं घेतो. आजकालचे आपण सगळे गणेश मंडळ बघितले तर भरपूर वर्गणी जमा होते. ते सर्व पैसे डीजे वाजवण्यासाठी, फटाके वाजवण्यासाठी, इको फ्रेंडली नसलेल्या प्रकारचा देखावा करण्यासाठी त्या पैशाचा वापर होतो. तसंच वर्गणी त्याबद्दलही मी सांगू शकतोय. मागच्या 9 वर्षापासून आपण ह्या गणेश मंडळाची स्थापना करतो. कुणाकडूनही 1 रुपया वर्गणी आपण घेत नाही. जे कोणी आपले म्हणजे सोबतचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत परिवारातले, हे एक आमचा परिवार असल्यासारखं आहे. त्या परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्या आपल्या मनानं स्वखुशीनं जी काही रक्कम देईल त्या रकमेमधून हा देखावा आम्ही दरवर्षी तो वागतो. त्या मंडळाद्वारे कसल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. जर तुम्हाला इच्छाच असेल तरी दानपेटीमध्ये दान म्हणून जरी टाकले तरी हे पैसे तुम्ही बघू शकता. दानपेटीतून रकमेतून वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धन करण्यासाठी या पैशाचा उपयोग होतो. आम्ही फक्त एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय, झाडे लावा, झाडे जगवा, झाडाचं संवर्धन करा, जेणेकरून माणसाला येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजन पाठीवर घेऊन फिरायची गरज पडून. वसुंधरा प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाच्या वतीनं ज्यांच्यामुळं आज आपलं लातूर स्वच्छ आहे. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून ही मंडळी लातूरमध्ये स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी करत असते. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज यांना आपल्या या वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाच्या वतीनं आम्ही हँड ग्लोव्ज आणि मास्क त्या ठिकाणी देऊन यांचा सत्कार करणार आहोत. खरं तर हा सत्कार छोटेखानी जरी असला तरी आपल्या कार्याला या माध्यमातून आम्ही दरवर्षी सलाम करतो. यावर्षी देखील आपल्याला आम्ही सलाम करतो, कारण आपल्यामुळं खऱ्या अर्थानं लातूर स्वच्छ आणि सुंदर आहे. आम्ही जी काही मोकळा श्वास चांगला घेतो आम्ही तर ते तुमच्यामुळं आहे.